बदलापुरात घरफोडीच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। बदलापूर पूर्व परिसरामध्ये आणखी एक घरफोडीची तक्रार जी आहे ती पूर्व पोलीस स्थानकामध्ये दाखल झालेली आहे। बदलापूर पूर्वेच्या म्हणजे कार्मेल शाळेच्या लगतच केंदाळे ही सोसायटी आहे, भली मोठी सोसायटी आहे। त्याच्या ई विंग मध्ये सदरचा प्रकार जो आहे तो झालेला आहे। दुसऱ्या माळ्यावर या ठिकाणी डेव्हिड आणि त्यांचे कुटुंबीय जे आहेत ते या ठिकाणी एकत्रित राहतात। एकत्रित राहत असताना ते 26 जुलै रोजी बाहेर गेले होते दुपारच्या दरम्यान। बाहेर गेल्यानंतर खरं तर हा घरफोडीचा प्रकार जो आहे तो घडलेला आहे। जवळपास 2 ते 3 दिवस हे कुटुंबीय जे आहे ते घरी नव्हते आणि याचाच फायदा चोरट्यांनी घेतला। चोरट्यांनी ही चोरी केली कशी, तर एकंदरीत दरवाजाच्या वाटे प्रवेश केलाच नाही, तर प्रवेश केला तो म्हणजे खिडकी वाटे प्रवेश केला, थेट घरामध्ये प्रवेश केला आणि त्याच्यानंतर घरातलं जे कपाट आहे त्या कपाटामध्ये सोन्याचा काही ऐवज होता, ज्याची किंमत जवळपास 70,000च्या घरात होती। तो ऐवज घेऊन चोरटे त्या ठिकाणाहून पसार झालेले आहेत आणि त्याच्यानंतर ज्यावेळी आपल्या घरात म्हणजे ते पुन्हा एकदा घरी परतले, घरफोडी झाली आहे असं त्यांच्या निदर्शनास आलं, लक्षात आलं। लगेचच त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस स्थानकात धाव घेतली आणि सदर घटनेची माहिती बदलापूर पूर्व पोलिसांना दिलेली आहे। खरं तर 26 तारखेला घटना आपण बघत असाल ज्यावेळी घडली त्याच दरम्यान बदलापुरात विविध ठिकाणी घरफोड्या ज्या आहेत त्या झाल्या होत्या। कोयत्या गँग जी आहे ती बदलापुरात सतर्क या ठिकाणी होती आणि कोयता गँगने धुमाकूळ घातला होता तो खरवई परिसरामध्ये। त्याच दरम्यान म्हणजे ते 2 ते 3 दिवस होते, त्याच दरम्यान आदर्श शाळेच्या समोर सुद्धा जवळपास तब्बल 20 तोळे सोनं आणि 3 लाख रुपये कॅश जी आहे ती या ठिकाणी चोरट्यांनी लंपास केली होती। आणि या ज्या काही घटना आहेत, घरफोडीच्या घटना आहेत, त्या 2 ते 3 दिवसांमध्ये झाल्या होत्या आणि त्याच दिवशी म्हणजे 26 ते 29 तारखेपर्यंत ही जी घटना आहे ती आता या ठिकाणी झालेली आहे। माझ्या मागे तुम्ही बघत असाल केंदाळे सोसायटी आहे, ई विंग एकंदरीत आपण बघत असाल तर यातच ही ई विंग सोसायटी आहे आणि त्याच्या दुसऱ्या माळ्यावर बसवंतराव हे कुटुंबीय राहत होतं आणि त्यांच्याच घरात ही घरफोडीची घटना जी आहे ती झालेली आहे। आता बदलापूर पूर्व पोलीस हे जे काही घरफोडी करणारे चोरटे आहेत त्यांचा तपास घेत आहेत, त्यांचा शोध घेत आहेत, पण अद्यापही जे काही घरफोडी करणारे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये। पण सीसीटीव्ही असू द्या, तांत्रिक विश्लेषण असू द्या, पोलिसांचा शोध जो आहे तो आपल्याला सुरू असलेला पाहायला मिळतोय। एकंदरीत पोलीस सुद्धा सदर आरोपीपर्यंत, सदर चोरट्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात। यापूर्वी आपण बघितले मागील महिन्यात अनेक असे घरफोडीचे जे आरोपी आहेत ते पोलिसांनी पकडले होते, परंतु आता पुन्हा एकदा याच पोलिसांसमोर आव्हान ठाकलेलं आहे, उभं ठाकलेलं आहे। कारण की कोयता गँग आणि इतर म्हणजे दोन वेगवेगळे आपण म्हणू शकतो दोन घटना ज्या आहेत त्या मोठ्या घडलेल्या आहेत। त्यामुळे सीसीटीव्ही मध्ये दिसणारे म्हणजे एक सीसीटीव्ही जी समोर आली त्याच्यामध्ये कोयता गँग दिसते, आणखी एक सीसीटीव्ही समोर आलेली आहे त्याच्यामध्ये मात्र आपल्याला जवळपास 4 इसम दिसतात। त्यांनी सुद्धा त्यांनी जी 20 तोळे घरफोडी केलेली आहे त्यांची ती सीसीटीव्ही आहे, त्यामुळे ते चोरटे वेगळे आहेत। त्यामुळे ही जी काही चोरट्यांची गँग आहे त्यांना लवकरात लवकर पकडण्याचा गरजेचं झालेलं आहे। पोलीस किती लवकर या चोरट्यांच्या मुसक्या आवळतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। बदलापूरकरांनो, घरामध्ये सोन्याचा ऐवज ठेवत असाल, घर सोडून कुठे जात असाल, बंद करून कुठे जात असाल तर सोन्याचा ऐवज जो आहे तो सुखरूप ठिकाणी ठेवा, जेणेकरून तुमच्यासोबत या घटना ज्या आहेत त्या घडणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट साही काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर।